मुंबई महापालिकेचा 74,000 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणींकडून सादर। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा बजेटमध्ये 14% वाढ। 2025-26चा अर्थसंकल्प 74,427 कोटींचा। हा मुंबई महापालिकेच्या इतिहासातला मोठा अर्थसंकल्प। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची प्रतिक्रिया। मुंबईकरांना मोठा दिलासा। मालमत्ता कर, मलनिस्सारण आणि पाणीपट्टीमध्ये कुठलीही वाढ नाही। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट करवाढ नाही। उत्पन्न वाढीसाठी आगामी काळामध्ये नवे कर लागू करण्याचे संकेत। मुंबई महापालिकेच्या एफडीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 854 कोटींची वाढ। मात्र यंदा पुन्हा विकास कामांसाठी एफडी महापालिकेच्या खर्चामध्ये वळत्या केल्या जाणार। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये रस्ते आणि वाहतूक विभागासाठी 5,100 कोटींची तरतूद। मुंबईकरांचा प्रवास खड्डेमुक्त होणार। मे 2026 पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार। महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद। दहिसर भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी 4,300 कोटींची तरतूद। गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी 1958 कोटींची तरतूद केल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बेस्ट प्रशासनासाठी 1,000 कोटींची तरतूद। महापालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। कचरा संकलनाच्या शुल्काबाबत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये कोणताही निर्णय नाही। मात्र झोपडपट्टीतील गाळेधारकांना कर भरावा लागण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय। झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक युनिट्सवरील मालमत्ता कर आणि घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्काला विरोध। कोणत्याही परिस्थितीमध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही। रईस शेख यांची प्रतिक्रिया। शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 3,955 कोटींची तरतूद। कचरा संकलन शुल्काबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची अर्थसंकल्पामध्ये माहिती। मुंबईतील पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये सीबीएसई बोर्डाच्या 4 शाळा उभारण्यात येणार। नर्सरी ते 10वी पर्यंत मोफत शिक्षण। राणीच्या बागेत पेंग्विन, वाघानंतर आता जिराफ, झेब्रा, पांढरा हत्ती, जॅग्वार असे विदेशी प्रजातीचे प्राणी आणणार। महापालिकेच्या अर्थसंकल्पात माहिती। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थापना दिनी सिंहाच्या छाव्याचा जन्म। 14 वर्षांनी मानसीनं एका छाव्याला जन्म दिला। शावक असं छाव्याचं नामकरण। कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी उद्यानांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराची। महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती। गेल्या वर्षी वडाळा स्थित महापालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून 2 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेचा निर्णय। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणातील गळती रोखण्यासाठी 315 कोटींच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। धरणाची गळती थांबवण्यासाठी याआधीच झालाय 500 कोटींचा खर्च। कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप। 20 महिलांना देण्यात आल्या मोफत रिक्षा। खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सूरज चव्हाण यांची तुरुंगातून जामिनावर सुटका। 1 वर्षानंतर मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून चव्हाण यांची सुटका। सूरज चव्हाणांवर अन्याय झाला, ज्यासाठी त्यांना अटक करण्यात आली। त्या कंपनीचे मालक शिंदे गटात आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। खिचडी घोटाळा प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण मातोश्रीवर। आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाणांची गळाभेट। सूरज चव्हाण यांचा अभिमान, एक निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण। उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। खारघरमध्ये इज्तिमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी। 2 बाईकस्वार तरुणांनी हिंदू तरुणांना लक्ष्य करून मारहाण केल्याची पत्रात दिली माहिती। नव्या शैक्षणिक वर्षात शालेय बस प्रवास महागणार। शालेय बसच्या शुल्कामध्ये 18% वाढीचा निर्णय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी शुल्क वाढ केल्याची माहिती। ठाण्यामध्ये एसटी दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन। एसटी महामंडळ फायद्यात असूनही दरवाढ केल्याचा महाविकास आघाडीचा दावा। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी मुख्य चौकात होर्डिंग्स।
कोल्हापूर शहरवासियांची अवस्था कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी, होर्डिंगवर मजकूर. बदलापूरमध्ये एकाच वेळी 1 लाख विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार. यामध्ये 117 महाविद्यालयं, 250 शाळा आणि 500 शिक्षकांचा सहभाग. रथसप्तमी निमित्त विशेष उपक्रम. जीबीएस रुग्णांच्या घरातून घेण्यात आलेल्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचा वैद्यकीय विभागाचा अहवाल, तर पाणी पिण्यास योग्य असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा अहवाल. 2 अहवालांमुळे लोकांमध्ये संभ्रम. 6 फेब्रुवारीला पुण्यातील काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी पाणीपुरवठा बंद असणार. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांचा शुभारंभ. 21,100 रुपये इतका मिळाला उच्चांकी दर. यावेळी हळद आडत्या आणि खरेदीदारांसह अनेक हळद व्यापारी देखील उपस्थित. जालना नांदेड समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन. बुधवारी आत्मदहन करण्याचा दिला इशारा. अंबरनाथ पूर्वेतील बारकुपाडा परिसरातील महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल भिंगारकरला 3 दिवसांची पोलीस कस्टडी. न्यायालयानं सुनावली 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैराच्या झाडांची तस्करी. गुंगारा देणारा तस्कर पुष्पाचे 2 साथीदार पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरामध्ये गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या पती पत्नीला अटक. पती तुरुंगात असतानाही पत्नीकडून ड्रग्सचा व्यापार. दोघांकडून 1,05,387 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भिवंडी गुन्हे शाखा पथकानं अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीला केली अटक. 12,90,000 रुपये किमतीचा 25 किलो 964 ग्रॅम गांजा केला जप्त. पुण्याच्या म्हाळुंगेमध्ये घराची रेकी करत लुटण्याचा प्रयत्न. घरात एकट्या राहणाऱ्या आजीला मारत गळ्यातील सोन्याचं गंठण हिसकावून घेतलं. या प्रकरणी तरुणीला अटक. 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन. यावेळी देशविदेशातील उत्तम चित्रपट रसिकांना पाहण्याची संधी मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.